नमस्कार, मी पूर्वा. भयान त्या मूवी मधले काही BTS घेतलेले आहे. नमस्कार, मी विजय जोशी. नमस्कार, मी नितेश तळी. नमस्कार, माझं नाव सागर अंडे आहे. मित्रांनो नमस्कार, मी शंकर चव्हाण. मैं अभिषेक यादव. सिनेवरा फिल्म प्रोडक्शन की तरफ से भयांत हिंदी मूवी की शूटिंग चालू है. सर्वात आधी मला सांगायला आवडेल की 1 वर्ष आधी सरांचा फोन आला होता मला की भयांचं थोडं शूट आहे म्हणे, पण नेमकं त्यावेळेस माझं शूट चालू होतं दुसऱ्या ठिकाणी, तर मी येऊ शकलो नाही. पण योगायोग बघा, 1 वर्षानंतर पुन्हा सरांचा 4 दिवसांनी फोन आला की नितेश असं थोडं शूट आहे, येऊ शकतो का. मी सरांना ताबडतोब हो म्हटलं आणि लगेच येऊन पोहोचलो इकडे. नमस्कार, मी विजय जोशी, अवनेंद्र फिल्म प्रोडक्शनचा एक मेंबर आणि या भयांत या चित्रपटातील एक छोटासा कलाकार. धनश्री मॅडमनी मला यापूर्वी सांगितलं होतं की सर आपल्याला मोठा चित्रपट तयार करायचा आहे. त्यावेळेस मॅडमला म्हटलं की तुम्ही जसं बोलवाल तसं मी हजर राहील. त्याप्रमाणे आमची बरीच शूट इथे संपन्न झालेली आहे. त्यामध्ये आयुष्यामध्ये कधी नव्हे तो प्रकार मला करायला लावला. नाच, डान्स शूट केला. त्यावेळेस मला स्वतःला विश्वासच बसला नाही की बाबा मला काही करायला मिळेल किंवा करता येईल, नाही येणार. पण धनश्री मॅडम, उमेश, नीरज सर आणि जी टीम आहे त्या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन माझ्याकडनं ते काम काढून घेतलं. तर आम्ही ते सॉन्ग शूट झालं आहे आमचं पूर्ण. शूट करता करता रोज आम्हाला 12, 1, 2 वाजत होते. पड़ेगा तो मैंने उन्हें हाँ कहा, एक्शन सीन्स करते समय हमें बहुत सी कठिनाइयों का सामना करना पड़ा. कुछ आर्टिस्ट लोगों को चोटें आई, कुछ को मोच भी आई. जो मेरे को आर्टिस्ट थे जैसे कि नरसिंह सर, सागर, नितेश और चौहान सर, जो भी आर्टिस्ट मेरे साथ में परफॉर्म कर रहे थे फाइट सीन, उन्होंने अपना बहुत ही अच्छी तरह से परफॉर्मेंस दिया. याआधी तुम्हा सर्वांना माहीतच आहे, आपण 31 डिसेंबरचा सॉन्ग केला होता आणि आपण तुम्हाला आयडिया आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचा आधी मनापासून धन्यवाद की तुम्ही 31 डिसेंबरचा जो हॅपी न्यू इयरचा जो सॉन्ग होता त्याला चांगल्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद दिलं. काही भयान ही जी मूवी आहे या मूवीची शूटिंग चालू आहे आणि त्या निमित्तानंच 31 डिसेंबरला आपण जो हॅपी न्यू इयरचा सॉन्ग केला होता त्या सॉन्गला तुम्ही यूट्यूबला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. आता हे जे 23, 24, 25 ही जी तारीख आहे म्हणजे या महिन्या म्हणजे आताच कालपर्यंत आम्ही एक रॅप सॉन्ग केला आणि आज 25 मेला फायटिंग सीन होता. तर फायटिंग सीन आणि रॅप सॉन्ग हा माझा पहिलाच अनुभव होता. नमस्कार, माझे नाव अपेक्षा. मी BTS शूट करत असताना धनश्री मॅमनी मला म्हटलं, अपेक्षा तुला ॲक्टिंग करायची आहे. मी गेली आणि लगेचच तयार होऊन आली. तयार होऊन आल्याच्या नंतर धनश्री मॅमनी मला ॲक्टिंगची प्रॅक्टिस घेतली. खूप वेळ प्रॅक्टिस घेतल्याच्या नंतर काही वेळाने शूट चालू झाला. शूट चालू झाल्याच्या नंतर खूप असे स्टंट झालेले आहे, काही जणांना लागला आहे, काही जणांनी आम्हाला मारलंही आहे, आम्ही मार पण खाल्ला आहे. आणि त्यानंतर आम्ही बरेचसे सीन असे केलेले आहे की रात्री पण झालेले आहेत, दिवसा पण झालेले आहे. त्यामध्ये अभिषेक सर होते, जोशी सर होते, त्यांच्यासोबत पण आम्ही शूट केलेलं आहे. त्यानंतर धनश्री मॅडमनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. आम्हाला समजून सांगत होते की असं करायचं, असं करायचं. आम्ही ते सगळं सपोर्टिव्ह होते, सगळे कॅमेरामॅन वगैरे सगळे लोक आम्हाला सपोर्ट करायचे. शूटबद्दल एक्सपिरियन्स सांगायचे झाले तर 4 दिवसामध्ये एवढं बढिया शूट झालं मी तुम्हाला काय सांगू. मी फर्स्ट टाइम ॲक्शन शूट्स केले आणि ॲक्शन शूट करताना जी मजा होती ना, जबरदस्त. असा एक्सपिरियन्स मी पहिल्यांदा घेतला त्यामध्ये. आता मी एवढे शूट केले पण हा जो अनोखा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. ते शूट आणि सरांनी सांगितलेले पंचेस, असे मुवमेंट, अरे वा क्या बात आहे. खूपच मजा आली मला शूट करताना.
25 मेला फायटिंग सीन होता. तर फायटिंग सीन आणि रॅप सॉन्ग हा माझा पहिलाच अनुभव होता आणि त्यामध्ये धनश्री टेकाळे मॅडम यांनी चांगल्या प्रकारे, जे डायरेक्टर आहे आपल्या भयान त्या मूवीचे, चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हा सर्वांनाच समजून घेतलं. वेगवेगळे जे काही सीन आहे ते समजून सांगितलं. काही सीनची 8-10 दिवसापासून प्रॅक्टिस सुरू होती. यामध्ये आमचं जे कॉर्डिनेशन आहे, सर्व जी काही टीमवर्क होती फायटिंग सीनसाठी, सॉन्गसाठी, रॅप सॉन्गसाठी, काही सीन जे आहे आम्ही रात्री म्हणजे 12-1 वाजले समजा, पण सर्वांचं जे काही एक टीमवर्क होता तो अगदी एक सीन करत करत एक फॅमिली सारखं झालं होतं. एकामेकाला काही गोष्टी आम्ही एक फॅमिली सदस्यासारखं समजून सांगत होतो. म्हणजे जेव्हा मी ऍक्टिंग केली तेव्हा ब्लडची वॉमिटिंग केली तेव्हा मला खूप बेकार वाटत होतं. जेव्हा मी पडद्यावर बघितलं तेव्हा खूप भारी आणि खूप छान दिसत होतं. खरंच ऍक्टिंग करताना खूप मज्जा पण येते, लागतात पण खरंच. आणि हा माझ्या लाईफ मधला पहिला क्षण आहे की मी ऍक्टिंग केली आणि माझ्या लाईफ मध्ये कधी मी ऍक्टिंग करीन असं इमॅजिन पण नव्हतं केलं. पण खरंच भयान या मूवीमध्ये मी पहिल्यांदा ऍक्टिंग केली आणि हा माझा पहिला अनुभव आहे. आणि धनश्री मॅमने मला ऍक्टिंगमध्ये ऍक्टिंग करायला संधी दिली त्याबद्दल मी धनश्री मॅमची खूप खूप आभारी आहे. आज आम्ही आउटिंगला होतो. आउटिंगला फाईटचे सीन चालू असताना मधीची गोष्ट अशी झाली की एक पंच मारला. एक पंच मी मारायचा होता एका जणाला, तो मारला. तो मारल्यानंतर अगला पडला. अगला आर्टिस्ट जो आहे ना तो खाली पडला. पण पडल्यानंतर जो शूट, त्या शूटमध्ये जो सिरियसनेस पाहिजे होता त्यांनी हसून दिलं आणि तो शॉट गमावला. मग पुन्हा करावा लागला. केला आम्ही, पण कसं हसत खेळत काम केलं. कोणीही सिरियस झालं नाही, काही नाही. अहो, काम करताना चुका होणारच. चुका होणार, चुका दुरुस्त कराव्या लागणार आणि सगळ्या चुका दुरुस्त करून सरते शेवटी प्रेक्षक मायबाप हो, आम्ही तुमच्या समोर येणार. मजा सांगायला मला आवडेल की हा जो रॅप सॉन्ग आहे ना, यामध्ये ऑन द स्पॉट केला आम्ही. म्हणजे मला माहिती नव्हतं की हा सॉन्ग आहे किंवा हे शब्द आहेत. आणि त्यामध्ये मला चव्हाण सर भेटले. ते म्हणजे यांनी कोऑपरेट केलं एवढं की करताना, रॅप करताना किंवा या सगळ्या गोष्टी जबरदस्त. सगळ्यांचं कॉर्डिनेटर खूप जबरदस्त आहे. आणि एक बघा, फाईटची जो सीन आहे ना, त्या सीनमध्ये आम्ही 8 ते 10 दिवसापासून ॲक्शन सीन करत होतो की ते पंच कसे येईल, काय येईल आणि ते कुठं लागतील, मग ते मुवमेंट कशा करायच्या, त्या एवढ्या ॲक्युरेट करत होतो सर की वाटलं पाहिजे की ते ॲक्शन दिसल्या पाहिजे. आणि तसं करून घेतलं सरांनी आमच्याकडे. गेल्या 10 दिवसापासून करत आहोत. पण त्या सीन शूट करताना आम्हाला काही ठिकाणी लागलं बरं का. मला 4 ठिकाणी लागलं, परत त्या सरांना पण लागलं, पण सोडलं नाही आम्ही आखरीपर्यंत. ते जसे आम्हाला सरांनी सांगितले की असे सीन करायचे आहे किंवा अशी किक मारायची आहे आणि ते तुम्हाला मारायचीच आहे, आम्ही परफेक्ट तसेच मारले. आणि त्यानंतर एक ॲक्शन सीनचा पण आम्ही शूट केलेला आहे. ॲक्शन सीनमध्ये पण खूप प्रॅक्टिस केली. 1-2 तास पहिले प्रॅक्टिस केली. त्यानंतर मग आम्ही शूटला लागलो आहे. शूट करता करता खूप जणांना म्हणजे लागलं पण आहे. अक्षरशः रिअलमध्ये लागलेलं आहे. भिंतीवर पडले आहे काही जण दगडावर पडले आहेत, जमिनीवर पडले आहेत. मला तर साखळी बांधून फेकण्यात आलं होतं, ते पण शूट झालेलं आहे. नरसिंह सर के गर्दन में मूंछ भी आई है फाइट सीन करते समय. हमें कुछ देर के लिए ऐसा लगा, हम लोग सब डर गए थे कि पता नहीं शूट रुक जाएगी या कंटिन्यू चालू रहेगी. लेकिन नरसिंह सर ने अपना हौसला, अपना कॉन्फिडेंस नहीं खोया और कहा कि नहीं, सब लोग मिलकर फिर से स्टार्ट करते और फिर से शूटिंग चालू हुई. ये शूट करते समय सभी ने बहुत अच्छा अपना परफॉर्मेंस दिया. कोऑर्डिनेशन सभी टीम का अच्छा था. डीओपी सर ने भी अपना काम अच्छी तरह से निभाया. मैडम ने मेकअप के साथ साथ बाकी सभी वर्क में हमें सपोर्ट. शूट करताना 10x10ची रूम आहे फक्त. त्या 10x10च्या रूममध्ये आम्ही शूट केलं. शूट करताना मला एवढा घाम येत होता तुम्हाला काय सांगू पहिल्या दिवशी. पण ठरवलं होतं की नाही शूट पूर्ण करायचं. आणि त्यामध्ये सगळ्यांचं कॉपरेट मिळालं. जे सोबत सहकलाकार होते, सागर, अभिषेक सर किंवा आपले जोशी सर, सगळ्यांनी खूप कॉपरेट केलं.
पहिल्या दिवशी आम्हाला रात्री 1 वाजला आणि दुसऱ्या दिवशी 2 वाजले. तर सगळ्यांचं एवढी टीम एवढी यांची जबरदस्त आहे, तुम्हाला काय सांगू की 1 सेकंद पण सीन चालू असताना फोकस राहतो आणि प्रॉपर लाईट किंवा ॲक्शन सगळे कॉपरेट आहे या टीममधले आणि धमाल झाली. मी त्यावर झोपलो त्याच्यावर खूपच आनंद होत आहे. आतून झोपून मेल्याचा आनंद वेगळाच आहे, तो मी अनुभवला आता. एक म्हणजे माहीत पडलं की टीम वर्क काय आहे हे यातून शिकायला मिळालं मला. प्रत्येक जे काही सहकारी कलाकार आहे त्यांनी पूर्ण आपला 100% देण्याचा प्रयत्न केला. काही सीनमध्ये जसं सागर सर आहे, मी थोडीशी किक मारली होती, मग ती म्हणजे जसं अभिषेक सरांनी त्याबद्दल थोडी माहिती दिली होती मला, ते थोडं जास्त जोरानं मारले गेले, त्यांना थोडं दुखापत झालं होतं. पण आम्हाला असं वाटलं नाही जसं जिथं आम्हाला काही ज्या स्टेप आहे जोशी सरांनी सांगितल्या, काही म्हणजे खेळीमेळीचं एक वातावरण होतं. या खेळीमेळीच्या वातावरणात एवढ्या उन्हात रॅप सॉन्गचे काही सीन, काही आमचे फायटिंगचे सीन, पण असं वाटत नव्हतं की एवढी ऊन आहे आणि आपण ऊन म्हणजे भासत नव्हती. असं एक खेळीमेळीचं वातावरण झालं आणि भयांचा काही जे काही रॅप सॉन्ग आणि फायटिंग सीन होते ते चांगल्या प्रकारे आम्ही 100% सर्व कलाकार सहकारी मित्रांनी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आशा करतो आमची जे काही आम्ही करत बरेच, आता मी आहे समजा नवीन आहे, पहिलाच माझा हा प्रयोग आहे भयान त्या चित्रपटातून ॲक्टिंग अभिनयामध्ये. तर आपण सर्वांना काही गोष्टी नक्कीच आमची ॲक्टिंग कशी वाटली आपण सर्वांच्या प्रतिसादावर सर्व अवलंबून आहे. तुमचा असाच सपोर्ट होऊ द्या. फिल्म्स या चॅनलला भेट द्या, मला खात्री आहे की हे गाणं तुम्हाला नक्कीच आवडेल. यूट्यूबवर तुम्हाला माहीतच आहे सिनेवरा फिल्म्स हा जो यूट्यूब चॅनल आहे यावर तुम्हाला ह्या सर्व भयांतला पूर्णपणे पाहायला मिळणार आहे. तुमचे मित्र वगैरे असेल, तुमचा सपोर्टची आवश्यकता आहे. मी नवीनच पहिल्यांदा प्रयोग करत आहे आणि सर्व सहकारी मित्र आहे आपण, तुम्ही त्यांना सिनेवरा फिल्म्स हा चॅनल तुम्ही सर्च करू शकता. काही या आधीची जी काही शूट आहे, टीजर वगैरे आहे, त्या सिनेवरा फिल्म्स या चॅनलवर टाकण्यात आलेले आहे. काही शिकत लहान सहान काही चुका असेल नक्कीच कमेंट करा, म्हणजे आणखी थोडंफार काही सीन झाले आहे त्यात आम्ही नक्कीच आणखी 100% देण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्या आशीर्वादाची आम्हाला फार आवश्यकता आहे. बरं, तुम्ही जेवढे आशीर्वाद द्याल तेवढं आम्हाला लाख मोलाचे आहे. धन्यवाद प्रेक्षक वर्ग हो. बस तुम्हाला मजा येईल पाहायला, सॉन्ग आवडेल तुम्हाला, खूप चांगलं सॉन्ग आहे, तुम्ही पण पहा. धन्यवाद.